काय हो? हां, बोल ना. सगळ्या बायकांचा एक प्रश्न आहे. हो. म्हणजे त्यांचा प्रॉब्लेमच आहे म्हणा की नवरे लोक आपल्याला वेळ देत नाही. हां. तर वेळ न देण्यामागचं कारण काय आहे नेमकं? तुला माहिती आहे का, अनेक स्त्रियांना तर असं वाटतं, की पुरुष लोकं त्यांना वेळ देत नाही, स्त्रियांना वेळ देत नाही. ह्याच्यामागचं मूळ कारण एकतर त्यांना असं वाटत असतं, की त्यांचे नातेवाईक आहेत म्हणजे त्या स्त्रीचे सासरकडचे लोक आहेत असं वाटत असतं किंवा अनेक स्त्रियांना वाटत असतं, की त्यांचे मित्र, की हे हं. माझा नवरा मित्रच खूप करतो, बाहेरच राहतो. मूळ कारण हे नाही आहे ॲक्च्युली वेळ न देण्याचं. तुम्ही खूपदा ऑब्झर्व्ह करा, जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला वेळ देतो, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत काय करता? कधी ऑब्झर्व्ह केलं आहे, की आपला नवरा आपल्यासमोर 5 मिनिट बसलेला आहे हं. आणि त्या 5 मिनिटामध्ये तो किंवा ती व्यक्ती जी आहे बायको त्याची, त्याला काय-काय सांगते किंवा काय-काय बोलते. बऱ्याचदा त्याला शांत बसूच देत नाही. 5 मिनिटं नवरा बसलेला दिसला, काही ना काहीतरी काम त्याला सांगणार म्हणजे सांगणार. जर काम नाही सांगितलं, तर त्याला मग किमान म्हणणार, की तुमची आई मला आज हेच बोलली, हं. तुमची बहीण मला हेच बोलली, तुमच्याकडचे लोकं मला हेच बोलले. हे नाही तर किंवा मग अशा पद्धतीच्या गोष्टींबद्दल डिस्कशन करणार, की त्या माणसाला त्या व्यक्तीचं, भविष्याचं, स्वतःच्या अस्तित्वाचं डायरेक्ट टेन्शनच येऊन जाईल. म्हणजे त्या एन्जॉयमेंट मूडमध्ये नसतात बऱ्याचदा. त्यांना एन्जॉय करायचा असतो स्त्रियांना, पण हं. त्यांना डेफिनेशनच माहीत नसतं, की एन्जॉय करायचं म्हणजे काय करायचं असतं. आणि ह्या बाबतीमध्ये पुरुष लोकं खूप सॉर्टेड असतात. त्यांना माहीत असतं, आज वीकेंडला मला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीत कुठली गोष्ट केली, की मला त्याचा एन्जॉय मिळणार आहे. आणि त्यानुसार ते वागत असतात. हं. आणि पहिले ट्राय करतात ते, की जर म्हणजे वेळ देऊन बघतात. पण त्या स्त्रियांना, त्यांच्या बायकोला, त्याच्या गर्लफ्रेंडला. पण त्या काळामध्ये त्यांना लक्षात येऊन जातं, की वर्थ आहे ना की नाही त्या व्यक्तीला वेळ देणं मग. मग त्यामुळं ना ते स्वतःला खूप बांधून ठेवतात त्या रिलेशनमध्ये वेगळ्या पद्धतीमध्ये, लिमिटमध्ये असतात. आणि ते खुलतात मग मित्रांसोबत. मग त्यावेळेस असं ऑब्झर्वेशन स्त्रियांना येतं, की ओके हा माणूस तर किती म्हणजे वाहवत चालला आहे मित्रांसोबत. पण फॅक्ट हा नसतो, की त्याला मित्रप्रिय असतात आपल्या बायकोपेक्षा किंवा गर्लफ्रेंडपेक्षा. फॅक्ट फक्त एवढाच असतो, की तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये त्याचा सदुपयोग केला, की त्याचं डोकं खाल्लं.